हाय, नमस्कार. तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करायचा आहे. तर 32 छाती कटोरी पेपर कटिंग करणार आहोत आपण. तर हे बघा, उंची घेतलेली आहे आपण 13 इंच अधिक 1 इंच, पूर्ण उंची जी आहे आपण 14 घेतलेली आहे. आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर आपण घेतलेला आहे 5.25 इंच. आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच. इथं सुद्धा आपलं 5.25 इंच येत आहे का बरोबर ते मोजून घ्यायचं आपण. आणि अशा पद्धतीने आपण ते आपण सरळ रेष मारून घ्यायची. तिथं थोडंसं आपलं मागं पुढं झालेलं होतं. तर छातीचा चौथा भाग आहे आपला 8, म्हणजे 8 चोक 32. छातीचा चौथा भाग येतो 8 इंच. 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी ऍड केलं. संपूर्ण जी घडी आहे ती आपली भरलेली आहे 10 इंच. मोंढ्याचं माप सुद्धा आपण लगेचच टाकून घेणार आहोत. 1.5 इंचाचा मोंढा घेतलेला आहे मी. आपल्याला लगेचच जो आपला मोंढा आहे पुढचा सुद्धा, तो सुद्धा आपण लगेचच तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडचा जो मोंढा आहे त्या मोंढ्याला आपण आधी शेप देऊन घेणार आहोत. हा झाला आपला बॅक साईडचा मोंढा, म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे तो आपला संपूर्ण तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, 1/2 इंचानी आपल्याला शोल्डर मोंढा जो आहे आतमध्ये डन करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने एक तिरकी रेष मारायची आहे. तिथून आपल्याला फ्रंट साईडचा जो मोंढा आहे तो मोजायचा आहे. तो घेतलेला आहे मी 1.25 इंच. त्याला सुद्धा आपण लगेच शेप देऊन घेणार आहोत फ्रंट साईडच्या मोंढ्याला. तर आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे. 2.5 इंचावर मी योगपट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे. आणि स्केलनी आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. आणि इथं वरती जे आहे आपल्याला 1/2 इंचानी योगपट्टीला वर घ्यायचं आहे. आणि आडवं घ्यायचं आहे आपल्याला 2.25 इंच. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. छातीचा जो पॉइंट येतोय आपला तो येतोय 4 इंच. म्हणजे कटोरीचा जो चौथा भाग आहे त्याच्या चौथ्या भागाच्या म्हणजे 8 चोक 8च्या निम्मे आपलं 4 इंच आलेलं आहे. आणि तिथून पुढे आपल्याला अर्धा इंच ऍड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं, शोल्डर घेतलेलं आहे आपण 2.5 इंच, अर्धा इंच मार्जिनसाठी. पूर्ण शोल्डर पट्टी जी आहे आपली ती आपण घेतलेली आहे 3 इंच. आणि गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 6.5 इंच. आडवी गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. आणि अशा पद्धतीने जे आहे आपण सरळ रेष मारून घ्यायची. आणि जो तो तुमचा आता कटोरी ब्लाऊज असल्यामुळं काय होतं, आपल्याला गोलच गळा घ्यायचा असतो. तर आपल्याला गोल गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. इथून सुद्धा आपण एक तिरकी रेष मारून घ्यायची. आणि तिथून आपल्याला 1.5 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. आणि मग आपल्या कटोरीला जेवढा तुम्हाला गोल शेप देता येईल तुम्ही त्या कटोरीला तुमच्या गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता ही जी आहे आपली संपूर्ण कटिंग जी मार्किंग आहे ती झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो पेपर आहे आपण जी मार्किंग करून घेतलेली आहे त्याची आपण कटिंग करून घेणार आहोत. सगळं जो आहे पेपर कटिंग करून घेतला. तर आता आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे. तर हे बघा, कटोरी ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची. आणि जो तो तुमच्या कटोरीचा आकार आहे तो आकार आपल्याला
काढून घ्यायचा आहे. संपूर्ण आपल्याला कडेकडेने आकार आपण काढून घेतला. अशा पद्धतीने जे आहे आपल्या कटोरीचा आपण आकार काढून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर किती कटोरीमध्ये आपल्याला कुठून किती इंच वाढवायचे ते बघा. इथून मी 1.5 इंच घेतलेले आहे. इथून सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. तर आपलं असं टेप आहे तो ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा. तर आपल्या बरोबर 8 इंचाची जी कटोरी आहे ती बरोबर 8 इंचाची भरलेली आहे. 8 इंचावर आपण बरोबर पॉईंट दिला. मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे 4 इंचाला. 8चा निम्मा भाग होतो 4 इंच. वरतून आपल्याला एक इंचावर पॉईंट द्यायचा. तिथून खाली आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण टक्स आहे तो आपला 2.5 इंचाचा. आणि ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि इथून आपल्याला हुकलूक पट्टीसाठी आपण 1/2 इंच वाढवून घ्यायचं. आणि इथून सुद्धा आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथून आपल्याला ह्या पद्धतीने तिरकी रेष मारून घ्यायची. आणि तुमची जी कटोरी आहे वाढीव, त्या वाढीव कटोरीला तुम्हाला जेवढा गोल शेप देता येईल तेवढा तुम्ही गोल शेप देऊन घ्यायचा आहे. तर ही बघा, ही जी आहे आपली संपूर्ण कटोरी जी आहे 32 साईजची जी कटोरी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता आपण काय करू, आपली जी कटोरी आहे त्याची कटिंग करून घेऊ. ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आता आपल्याला कटोरी जी आहे फोल्ड करून घ्यायची. इथं हे बघा, बरोबर आपलं 1 इंच उरलेलं आहे. ज्यावेळेस आपलं असं 1 इंच उरतं तेव्हा समजून जायची तुमची कटोरी जी आहे परफेक्ट आलेली आहे. 2.5 इंचाचा उभा टक्स आहे, आडवा घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा. हे बघा, आणि या पद्धतीने सरळ रेष तिरकी मारून घ्यायची. आणि तुमची जी कटोरी आहे त्या कटोरीला तुम्हाला छोटेसे कट देऊन घ्यायचे आहे. त्याच्या आधी आपण कट देऊन घेऊ. आणि वरून सुद्धा आपल्याला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे. आणि मग तुमच्या कटोरीला तुम्ही फोल्ड करून घ्यायचं. आणि हे बघा, किती भारी आपल्या कटोरीला जो शेप आहे तो किती छान आलेला आहे. आपली कटोरी सुद्धा परफेक्ट आलेली आहे. तर ही जी आहे आपली कटोरीचा जो आपला भाग आहे वाढीव कटोरीचा तो आपला तयार झाला. तर आता आपल्याला कशात किती इंच वाढवायचा, आता आपला जो पेपर कटिंग तर आपण केली, पण ज्यावेळेस आपण पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच वाढवलेला आहे, पण पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच आपण वाढवून नाही घेतलेलं. तर मग पुढचा जो भाग आहे तो आपण ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करतो किंवा ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळेस पुढचा भाग जो आहे उंचीला कमी जास्त होतो. तर आपल्याला कमी जास्त होऊ नये म्हणून आपल्याला आपली जी योकपट्टी आहे ती आपल्याला 1/2 इंचानी वाढवून घ्यायची आहे. किंवा क्रॉस पट्टी तुम्ही ती अर्धा इंचानी वाढवून घ्या. म्हणजे तुम्हाला जर योकपट्टी जर मोठी नसेल लागेल तर तुम्ही क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच वाढवा. आणि योकपट्टी मोठी आवडत असेल तर योकपट्टीमध्ये तुम्ही 1/2 इंच वाढवा. तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली मार्किंग झालेली आहे योकपट्टीची, तिची सुद्धा आपण लगेचच कटिंग करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेमही येणार नाही आणि फिटिंग जी आहे ती आपली व्यवस्थित बसणार आहे. उंचीला सुद्धा एकदम दोन्ही भाग जे आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड आहे तो एकसारखा येणार आहे. आता आपण लगेचच बाही कटिंग करून घेणार आहोत. तर बाही घेतलेली आहे आपण 5.5 इंच. आपल्याला 2 इंच मार्जिंगसाठी घ्यायचं आहे. आणि उंची घेतलेली आहे आपण 5 इंच. म्हणजे आपल्याला अस्तरची बाही कट करायची आहे तर आपली मूळ उंची आहे 4, 1 इंच आपण ॲड करून घेतले. कॅफ हाईट घेतली आपण 2.25 इंच. तिथून सुद्धा आपल्याला एक सरळ रेष मारून घ्यायची. आणि अशा पद्धतीने जे आहे आपल्याला तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि इथून जे आहे आपल्याला 1 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा. त्याआधी जो आपला हा बॉक्स आहे बाहीचा तो आपण कटिंग करून घेऊ. आपला जो बॉक्स आहे तो आपण कटिंग करून घेतलेला आहे. तिथून आपण 1 इंच पॉईंट दिलेला आहे.
हे बघा, आपल्याला ह्या पद्धतीने जी आपली बाही आहे त्या बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे. हा झालेला आहे आपला बॅक साईडचा जो शेप आहे बाहीचा तो झालेला आहे. आणि हा जो आपण देणार आहोत आतून तो द्यायचा आहे आपल्याला फ्रंट साईडचा शेप. ह्या पद्धतीने आपल्याला ही शेप झालेला आहे बाहीची. आता बाही सुद्धा आपण लगेचच कटिंग करून घेणार आहोत. तर तुम्हाला जो माझा आजचा जो 32 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हे बघा, ही जी खोल बाजू आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, खोल बाजू आहे ती फ्रंट साईडला आहे आणि जी मोठी बाजू आहे ती बॅक साईडला आहे. तर ह्या पद्धतीने जो आहे बाही जोडायला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने जोडायची आहे, म्हणजे आपल्याला मोंढ्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तर हे बघा, ही जी आहे आपली कटोरी किती छान आलेली आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.